नमस्कार. गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि गणेश चतुर्थी विशेष आपण बाप्पांच्या नैवेद्याची सिरीज बघतोय. तर आज मी पहिला प्रकार बनवते तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक. तर हे मोदक तुम्ही 7 ते 8 दिवस मस्त ठेवू शकता. हे टिकतात 7 ते 8 दिवस. तर असे हे मस्त खुसखुशीत असे अगदी बिस्किटासारखे कुरकुरीत तळणीचे मोदक कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे. अगदी झटपट कृती आहे. बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही हे असे मोदक साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये सहज बनवू शकता. सोपी कृती आहे. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही हे मोदक अगदीच निवांतपणे 7 ते 8 दिवस टिकवू शकता. तर चला तर मग वेळ न घालवता हे कसे तर तळणीचे मोदक बनवण्यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. मी ते साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ वापरलेलं आहे. यामध्ये आता मी साधारण 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. तर रव्यामुळे आपलं जे मोदकाचं आवरण आहे त्याला खूप सुंदर खुसखुशीतपणा येतो. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण छान तुपाचं कडकडीत मोहन घालणार आहोत. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तर इथे मी 1 चमचा तूप छान कडकडीत गरम करून घेणार आहे. तर व्यवस्थित कडकडीत गरम केल्यामुळे हे जे आपलं मोदकाचं आवरण आहे त्याला खूप छान कुरकुरीतपणा येतो. त्यामुळे आपण इथे तुपाचं मोहन घालणार आहोत. तर तूप छान गरम झालेलं आहे. तर आपण या पिठामध्ये आता हे मस्तपणे मिक्स करणार आहोत. तूप आपण यावरती मिक्स केल्यानंतर तूप गरम होतं त्यामुळे आपण चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनटं हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेणार आहोत. आता इथे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी काही लोक मैद्याचाही वापर करतात किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. पण इथे आपण असे पौष्टिक मोदक बनवत आहोत. लहान मुलंही हे मोदक खाऊ शकतात. त्यामुळे आपण पूर्ण गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. तर आता ही कणिक मळताना जास्त पातळ मळायची नाही आणि जास्त घट्टसरही मळायची नाही. तर आपली रेग्युलर चपातीला किंवा पुरीला जशी कणिक मळतो ना तशी ही कणिक मळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ही जास्त पातळही मळलेली नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवलेली नाही आहे. तर ही जास्त घट्ट ठेवायची नाही कारण रवा आहे. रवा फुलल्यानंतर ही अजून टाईट होऊ शकते. तर आता ही साधारण आपल्या रेग्युलर चपातीला मळतो तशी मळलेली आहे. आता यात रवा आहे तो फुलायला वेळ लागतो त्यामुळे ही झाकून आपण अर्धा तास अशीच ठेवणार आहोत. आता आपली कणिक भिजती आहे तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयारी करणार आहोत. तर इथे मी जाडबुडाची एक कढई ठेवली आहे. यामध्ये मी एक साधारण चमचाभर तूप घातलेलं आहे. घरचं साजूक तूप आहे. आता या तुपावरती मी साधारण 2 बारीक चमचे रवा घातलेला आहे. तर आपला खायचा जो पोह्याचा चमचा असतो तो चमचा आपण रवा घातलेला आहे. बारीक रवा आहे. तर हा रवा आपण या तुपावरती मस्त खमंग भाजून घेणार आहोत. करपून द्यायचा नाही आहे रवा. सतत हलवत हा रवा छान फुलवून घ्यायचा आहे. रव्यामुळे आपल्या सारणाला खूप छान चव येते, कुरकुरीतपणा येतो. तर रवा हा आपण छान 2 मिनटं तुपावरती भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान फुललेला आहे आणि त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी साधारण 1 मोठी वाटी ओला नारळाचा किस घातलेला आहे. ओला नारळ मी छान किसून घेतलेला होता. त्याचा जो काळा पाठीचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे. त्यामुळे सारणाचा कलर जो आहे तो बदलत नाही. तर आता हा नारळाचा किस जो आहे तो आपण या रव्यासोबत भाजून घेणार आहोत. नारळाच्या किसातला जो ओलेपणा असतो, मॉइश्चर असतं ते आपण काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं हे छान परतून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये मी काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले होते ते घालणार आहे. तर काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते घातले तरीही चालतील. आता यामध्ये या स्टेजला आपण साखर घालणार आहोत. तर इथे मी एक छोटी वाटी भरून साखर घातलेली आहे. साधारण 5 ते 6 चमचे. आता तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. साखरेच्या नंतर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. तर आता वेलची पूडमुळे आपल्या सारणाला खूप छान चव येते. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. इथे मी साखरेचा वापर केलेला आहे. व्यवस्थित आता हे सारण आपण 3 ते 4 मिनटं छान हलवून घेणार आहोत. साखर थोडीशी विरघळायला लागली की तुम्ही पाहू शकता सारणाचा थोडासा रंग बदललेला आहे. तर आता आपलं सारण मस्त तयार झालेलं आहे. पण गॅसची फ्लेम बंद करून हे छान थंड करून घेणार आहोत. तर साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं सारण छान थंड झालं आहे. तोपर्यंत आपण इकडे कणिक पाहूयात. ही छान भिजलेली आहे. तुम्हाला जर कणिक थोडीशी घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन पुन्हा थोडीशी मळली तरी चालेल. इथे माझी कणिक व्यवस्थित आहे. तर आता आपण याचे छोटे छोट्या पेड्याच्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत. तुम्हाला जसे मोदक छोटे मोठे हवेत तसे गोळे करून घेऊ शकता.
तर इथे एका वाटी गव्हामध्ये बरोबर माझे 11 मोदक झालेले आहेत, 11 गोळे झालेले आहेत. तुम्हाला एकसारखे मोदक करायचे असतील तर तुम्ही मोठी चपाती लाटून घेतली आणि वाटीच्या आकाराने ती कट करून घेतली तरीही चालेल. त्यामुळे एकसारखे मोदक बनायला मदत होते. तर आता इथे मी एक गोळा लाटून घेत आहे. आपण जशी पुरी लाटून घेतो तशी ही पुरी लाटून घेणार आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता साधारण 3 ते 4 लाटण्यांमध्येच ही थोडीशी छान मोठी झालेली आहे. तर आता ही नॉर्मल तुम्हाला जेवढा मोदक बनवायचा आहे तेवढे तुम्ही गोळी घेऊ शकता आणि त्यानुसार ही पुरी लाटून घेऊ शकता. तर आता पुरी लाटून झाली आहे, यावरती आपण सारण घालून घेणार आहोत. तर साधारण 1 ते 1.5 चमचा सारण यावरती व्यवस्थित बसतं. तर सारण घालून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ह्या अशा घड्या करून घेणार आहोत आणि एकमेकांच्या जवळ चिटकवून घेणार आहोत. मोदकाच्या कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही ह्या अशा प्रकारे या घड्या एकमेकांच्या जवळ चिटकवून घेतल्या तरीही मोदकाला सुंदर अशा कळ्या पडतात. तर मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत. आता सारण एका बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने मोदक छान गोल गोल फिरवत याच्या कळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र करून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा मोदकाचा आकार यायला लागलेला आहे. तर मस्त या सगळ्या कळ्या आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेल्या आहेत. छान गोल थोडासा मोदक हातावरती फिरवून घ्यायचा, यामुळे याला सुंदर असा गोल आकार येतो. तर असा मस्त आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे. तर याचनुसार मी बाकीचेही सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता याला सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत. अगदी सोपी कृती आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केली तर तुमचेही असे कळीदार मोदक तयार होतील. तर आता इकडे आपण मोदक तळून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं. आता एक छोटासा तुकडा टाकून बघूयात. त्याला थोडेसे बुडबुडे आले आणि हा हलकासा वर आला की तेल गरम झालंय असं समजायचं. आता यामध्ये आपण 4 ते 5 मोदक टाकून घेणार आहोत. लक्षात ठेवा, मोदक तळताना गॅसची फ्लेम लो असली पाहिजे आणि तेल जे आहे ते जास्त गरम नसायला पाहिजे. तर मीडियम तेल गरम असतानाच आपण हे मोदक टाकून घेणार आहोत. 1-2 मिनटं मोदक अजिबात हलवायचे नाहीत आणि त्यानंतर नुसते थोडेसे पलटी करायचे. मोदक तळून घेताना भरपूर पेशन्सची गरज असते, कारण मोदक आपल्याला लो फ्लेमवरती तळून घ्यायचा असतो. जेवढ्या लो फ्लेमवरती तुम्ही मोदक छान तळून घ्याल तेवढा तो जास्त दिवस टिकतो आणि आतूनही छान कुरकुरीत तळला जातो. जितका आतून छान व्यवस्थित तळला जाईल तेवढा तो खुसखुशीत लागतो, चवीलाही चांगला लागतो आणि टिकायलाही जास्त दिवस मदत होते. तर लो फ्लेमवरती आपण याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मोदकाला सुंदर असा रंग आलेला आहे. तर आता तेल निथळून आपण हे सगळे मोदक एका साईडला काढून घेणार आहोत. तर याचप्रमाणे आपण सगळे मोदक तळून घेतले. मोदक आपले मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावरती छान तळले गेलेले आहेत. तर अगदी सोपी कृती होती. तुम्ही पाहिलं, पीठ व्यवस्थित मळलं, तेलाचं तापमान नीट ठेवलेलं असेल, कळ्या व्यवस्थित पाडल्या तर मोदक बनवायला अगदी सोपे असतात. तर असे हे तळणीचे मोदक तुम्हीही घरच्या घरी बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत यांची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त गणपती बाप्पांच्या नैवेद्याची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.